श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 1 मध्ये कवी श्री स्वामी समर्थांना त्रिमूर्तीचा अवतार मानतात, जे युगायुगांमध्ये धर्मसंस्थापना करण्यासाठी येतात. त्या स्वामींना अक्कलकोटमध्ये प्रकट झालेले अत्रिकुमार म्हणतात आणि त्यांनी केलेल्या चमत्कारांचे स्मरण करतात. कवी स्वामी चरित्राची रचना करताना स्वामींकडे प्रार्थना करतात की त्यांना योग्य मार्गदर्शन करावे आणि त्यांना भक्तांची स्तुती करण्यास प्रेरित करावे. कवी विविध संत आणि कवींना वंदन करतात, ज्यात व्यास, वाल्मिकी, कालिदास, श्रीधर, वामन आणि तुकाराम महाराज यांचा समावेश आहे. हे त्यांच्या कार्याचा आदर व्यक्त करतात. कवी नम्रपणे श्रोत्यांना नम्रपणे विनंती करतात की त्यांनी त्यांच्या भाषेतील अवगुणांकडे लक्ष न देता फक्त ग्रंथातील अमृताकडे म्हणजे ज्ञानाकडे लक्ष द्यावे. कवी म्हणतात की स्वामींच्या लीलांचे थोडक्यात वर्णन करणार आहे, जे समुद्रातून काढलेल्या मोत्यांसारखे आहेत. ग्रंथांचा उद्देश स्वामींच्या लीलांचे वर्णन करणे आणि भक्तांना आनंद देणे इतकासाच आहे.